नमस्कार, मी सुशील सुर्वे. आज आपल्यासोबत आहे पर्पल हॅट इन्स्टिट्यूट यांचे फर्स्ट इयरचे स्टुडंट पायल. तर आपण तिच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊया. पायल, माझ्यासाठी आणि प्रेक्षकांसाठी तुझ्याबद्दल थोडंसं सांग. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पायल जितेंद्र जगताप. मी गुरु गोविंद सिंग या कॉलेजमध्ये फर्स्ट इयर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये आहे. ओके, नाईस. ह्या एक वर्षात तुझ्यासाठी काय फिलिंग होतं हे एक वर्ष पूर्ण करण्याबाबत? आता हे 4 वर्ष इंजिनिअरिंगचे असे आयुष्यासारखे झाले. हे पास करावे लागतील. त्यातलं 4 इयर्स मधला एक टप्पा पास झालाय चांगल्या मार्कांनी आणि खूप छान वाटतंय मला. या फील्डमध्ये तुझ्यासाठी पहिला दिवस कन्फ्युजिंग होता की एक्साइटमेंट वाला होता? दोघं गोष्टी होत्या ऍक्च्युली. एक्साइटमेंट पण होती आणि कन्फ्युजन पण होतं. एक्साइटमेंट म्हणजे ऑब्व्हियसली नवीन कॉलेज आहे, नवीन कॅम्पस आहे आणि सगळ्या गोष्टी नवीन होत्या, सब्जेक्ट, फ्रेंड्स. सो एकदम मस्त एक्साइटमेंट होती. आणि कन्फ्युजनमध्ये खूप सारे पुस्तक होते, रेफरन्स बुक होते आणि त्याच्यातून कुठल्या पुस्तकातून स्टडी करायचा तो एक कन्फ्युजन पॉईंट होता. आता तू विषयाबद्दल थोडंसं बोलली, मला एक सांग, असा कोणता विषय की ज्याच्याकडे बघून तुला वाटतं की यार हे आपल्याकडून नाही होणार? केमिस्ट्री हा विषय थोडासा कन्फ्युजिंग होता, कारण की त्यामध्ये रिॲक्शन्स, एलिमेंट्स आणि ते रिॲक्शन परत आणि त्याच्यात तेच टॉपिक होते. तो थोडं कन्फ्युजिंग होतं माझ्यासाठी, समजत नव्हतं लवकर. सो मग या एक वर्षात तुला असं कधी वाटलं की आता बस झालं इंजिनिअरिंग, सोडावं आता, असं कधी वाटलं? हा, पेपरचा पहिला दिवस जो होता ना तेव्हा असं वाटलं. म्हणजे मला अभ्यास करायला आवडतं पण पेपर जायला आवडत नाही. सो आणि पेपरच्या दिवशी असं होतं की माझा पहिला बेंच होता, त्यामुळे काहीच मुवमेंट करायला चान्स नव्हता. सो असं वाटलं की नको, इंजिनिअरिंग बस झालं. मग मला एक सांग की पुढे येणाऱ्या बॅचसाठी तुझा सल्ला काय असेल? इतका सल्ला आहे की तुम्ही दिवसभर अभ्यास न करता, म्हणजे दिवसभर खूप हे असतं, त्यामुळे तुम्ही सकाळी पहाटेच्या टायमिंगला अभ्यास करा आणि तो अभ्यास केला ना तो कायम लक्षात राहतो. तो बेटर सकाळी. ओके, याचा अर्थ तुझं असं म्हणणं की सेल्फ स्टडी खूप गरजेचं आहे. हा, सेल्फ स्टडी इम्पॉर्टंट आहे. बरं, या एक वर्षात पर्पल हॅटने तुझ्यासाठी काय काय केलं ते मला सांग. खूप काय केलं. मी पास त्यांच्यामुळे झाली आहे, कारण की मी सेपरेट बुक्स काय घेतले नाही. मला सर एकदा बोलले, म्हणे पुस्तक सेपरेट काय घेऊ नको, क्लासचं सबस्क्रिप्शन आहे ते पप्पांनी 5 विषयांचं घेतलं. सो त्याच्यातून ते व्हिडिओज होते आणि आपल्याला ते व्हिडिओज कधी अवेलेबल असतात, ते कधी आपण ते बघू शकतो. सो ते व्हिडिओज बघून त्याच्याखाली इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, सो ते केले, त्यामुळे मला खूप चांगला स्कोअर झाला. वा, मस्त मस्त. या एक वर्ष तुला जर एखाद्या मीम मध्ये सांगायचं असेल तर काय सांगशील? आलिया भट्टचा एक मीम आहे, मुझे घर जाना है वाला. तर मी असं म्हणेल की आता मला घर जायचंय, कारण की नाही होत माझ्याकडे. पाहिलं, मला एक सांग की पर्पल हॅट इन्स्टिट्यूट मध्ये असं काय वेगळं की जे इतर कुठेही नाहीये? ऍक्च्युली क्लास हा माझ्यासाठी नवीन आहे आणि पर्पल हॅट मी पहिला क्लास लावला आणि त्यासाठी खूप फायदा आहे. पर्पल हॅट इन्स्टिट्यूटचं एक सेपरेट ॲप आहे आणि त्यामध्ये प्रत्येक विषयांचे सेपरेट आहे. तिथे वरती नोट्स आहेत, नंतर व्हिडिओज आहेत आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पण आहेत. आणि ते व्हिडिओज आपण कुठेही केव्हाही अवेलेबल असतात. हवं आपल्याला वाटलं बघू तर तिथे बघू शकतो आपण तो व्हिडिओ, आणि काही क्वेरीज वाटली तर आपण तिथे मेसेज पण करू शकतो त्यांना. तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि पर्पल हॅट नक्कीच प्रत्येक विद्यार्थ्याला एक नवीन ओळख द्यायचं एक काम करतं. त्या शैक्षणिक वर्षात जितकी मदत होईल तेवढी ती मदत करत असतात. बघितलं, आपल्याकडे पायल आली होती, जिने तिचा पूर्ण किस्सा सांगितला, पूर्ण तिच्याबद्दल ज्या गोष्टी घडल्यात, ती कसे प्रयत्न करते या वतीने नक्की सांगितलं. तर भेटूया पुढच्या भागात पुढच्या विद्यार्थ्यासोबत. नमस्कार.